दरम्यान नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडे पैसे मागितले होते आणि मी त्यांना पैसे दिले असा गौप्यस्फोट नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केलाय। तर गोऱ्हेंनी मातोश्रीबद्दल बोलू नये, नाहीतर त्यांची सगळी कुंडली बाहेर काढेन असा इशारा पुण्याचे ठाकरे गटाचे माजी गटनेते अशोक हरनावळ यांनी नीलम गोऱ्हेंना दिलाय। 2014ला विधानसभेची निवडणूक लागली आणि ही निवडणूक लागल्यानंतर मध्य नाशिकमधून मी इच्छुक होतो आणि त्याचबरोबर अजय बोरस्ते हे सुद्धा इच्छुक होते आणि दोघं इच्छुक असल्यामुळे दोघांमध्ये स्पर्धा होती तिकीट कोणी आणायचं। तर त्यावेळेस भैयाबाई ती मला मुंबईला घेऊन गेला नीलमताईंच्या घरी आम्ही बसलो। त्यांनी सांगितलं का तुझं तिकीट 100% मी करून देते, असं हे करावं लागेल। तर त्या पद्धतीने मग त्यांनी जी मागणी केली ती पूर्तता आम्ही त्यांच्यापर्यंत केली आणि ती पूर्तता केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी भेटली। त्यांच्याविषयी काही आजपर्यंत मी काही बोललो नाही, कारण एक नेते म्हणून मला ते संपर्क नेते म्हणून मी त्यांच्या हाताखाली काम केलं। पण काल ज्या वेळेला आपल्या माध्यमातून त्यांनी मातोश्रीवर काही आरोप घेतले आणि अतिशय वाईट वाटलं की ज्या मातोश्रीच्या आदरणीय उद्धव साहेबांनी जी पदं दिली आणि 4 वेळा विधान परिषद दिली, एवढं मोठं पद दिलं आणि त्यांनी असं बोलावं हे जरा मनाला दुःखदायक वाटलं। माझ्या कारकिर्दीमध्ये पुणे शहराचा DP होता, डेव्हलपमेंट प्लॅन होता। आधी विरोध नाही, आधी त्यांनी पाठिंबा आणि नंतर विरोध केला। त्यांना एक इशारा देतोय की कृपया तुम्ही किमान ठाकरे कुटुंब मातोश्रीविषयी बोलू नका। जर बोलले तर तुम्ही काय केलेली संपूर्ण कुंडली माझ्यापाशी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।